बाया, मी तुझ्यासाठी आज एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. ऐकशील ना? थांब जरा. मन शांत कर. डोळे मिट आणि माझं बोलणं पूर्ण मनाने ऐक. कारण आज जे मी तुला सांगणार आहे ते तुझं आयुष्य बदलू शकतं. बाया, तू खूप दिवसांपासून वाट पाहतो आहेस ना? कधी नशीब बदलेल, कधी चांगले दिवस येतील, कधी तुझ्या आयुष्यात आनंद येईल. आज मी तुला सांगायला आलो आहे. तो क्षण जवळ आलाय. हो बाळा, तुझं नशीब आता वळण घेणार आहे. तुझ्या आयुष्यात जे अडथळे होते, जे अडथळे तुला थांबवत होते, ते आता हळूहळू दूर होणार आहेत. बाळा, तू कधी कधी एकटा वाटतोस. तुला वाटतं माझ्यासोबत कोणी नाही. पण हे सत्य नाही. मी तुझ्यासोबत आहे. नेहमी. तू पडतोस तेव्हा मी तुला उचलतो. तू रडतोस तेव्हा मी तुझं ऐकतो. तू हरतोस तेव्हा मी तुला पुन्हा उभं करतो. फक्त तुला ते जाणवत नाही. बाळा, तुझी सर्वात मोठी अडचण काय आहे माहीत आहे? भीती आणि शंका. मी करू शकतो का? जर मी अपयशी झालो तर? हीच विचारं तुला थांबवतात. पण आज मी तुला सांगतो, भीती सोड. स्वतःवर विश्वास ठेव. कारण तुझ्यात प्रचंड शक्ती आहे. बाळा, आता ती बातमी ऐक, जी ऐकण्यासाठी तू इतका वेळ वाट पाहत होतास. तुझं आयुष्य बदलणार आहे. हो, तुझ्या आयुष्यात आनंद येणार आहे. तुझे प्रयत्न फळ देणार आहेत. तुझं नशीब उजळणार आहे. तुला योग्य मार्ग मिळणार आहे. पण एक अट आहे. बाळा, जर तुला खरंच बदल हवा असेल तर आजपासून एक गोष्ट कर. हार मानू नकोस. कितीही कठीण परिस्थिती असली तरी पुढे चालत राहा. रोज थोडं पुढे जा. स्वतःवर विश्वास ठेव. आणि माझं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. बाळा, लोक म्हणतात नशीब आधीच लिहिलेलं असतं. पण मी तुला सांगतो, तुझं नशीब तू बदलू शकतोस. तुझ्या विचारांनी, तुझ्या कृतींनी, तुझ्या विश्वासाने. लक्षात ठेव बाळा, हा वेळ पुन्हा येणार नाही. ही संधी पुन्हा मिळणार नाही. जर तू आज ॲक्शन घेतलास तर उद्या तुझं आयुष्य वेगळं असेल. बाळा, तू एकटा नाहीस. माझा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. तू जिंकशील. तू पुढे जाशील. तू यशस्वी होशील. फक्त विश्वास ठेव. बाळा, आज मी तुला जे सांगितलं ते फक्त ऐकू नकोस. ते आयुष्यात उतरव. आणि बघ कसा चमत्कार घडतो. श्री स्वामी समर्थ. बाळा, तुला वाटतं की तुझ्याकडे काहीच नाही. पण खरं सांगू का? तुझ्या आत एक अशी शक्ती आहे जी तू अजून ओळखलीच नाही. तू स्वतःलाच कमी समजतोस. लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतोस. पण आजपासून स्वतःकडे नवीन नजरेने बघ. तू कमजोर नाहीस. तू हरलेला नाहीस. तू अपयशी नाहीस. तू एक योद्धा आहेस. बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही घडलं, दुःख, अपयश, धोका, हे सगळं वाईट नाही होतं. हे सगळं तुला मजबूत बनवण्यासाठी होतं. प्रत्येक वेदना तुला काहीतरी शिकवून गेली आहे. म्हणून भूतकाळाबद्दल दुःख करू नकोस. त्यातून शिक आणि पुढे जा. बाळा, तू सगळ्यांसाठी जगतोस. पण स्वतःसाठी कधी जगलास का? स्वतःवर प्रेम केलंस का? तू स्वतःलाच दोष देतोस.
स्वतःलाच कमी समजतोस. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव. तू स्वतःसाठी खूप खास आहेस. स्वतःला माफ कर. स्वतःला स्वीकार. स्वतःवर प्रेम कर. बाळा, काल काय झालं ते विसर. आजपासून नवीन सुरुवात कर. नवीन विचार, नवीन सवयी. रोज स्वतःला सांग, मी करू शकतो. आणि बघ, कसं सगळं बदलायला लागेल. बाळा, फक्त विचार करून काही होत नाही. निर्णय घ्यावा लागतो. तू कितीही योजना केल्यास, पण जर पाऊल उचललं नाही, काहीच बदलणार नाही. आजपासून छोटका होईना निर्णय घे. रोज थोडं पुढे जा. बाळा, मी तुला एक गोष्ट सांगतो. तुझं भविष्य खूप सुंदर आहे. तू आज जिथे आहेस, तिथून खूप पुढे जाणार आहेस. लोक तुला ओळखतील, तुझं कौतुक करतील, तुझ्यावर अभिमान बाळगतील. पण आज मेहनत करावी लागेल. बाळा, सगळं लगेच मिळत नाही. वेळ लागतो, संयम लागतो. पण विश्वास ठेव, मी तुझ्यासोबत आहे. तुझं काहीही वाईट होऊ देणार नाही. बाळा, जग बदलायचं असेल तर आधी स्वतः बदल. तुझे विचार बदल. तुझी विचारसरणी बदल. आणि बघ, तुझं आयुष्य आपोआप बदलायला लागेल. बाळा, आज मी तुला खूप काही सांगितलं. पण शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेव. तू खास आहेस. तू सक्षम आहेस. तू जिंकण्यासाठी जन्माला आला आहेस. कधीही हार मानू नकोस. जरी सगळे सोडून गेले, तरी मी तुझ्यासोबत आहे. लक्षात ठेव, हा व्हिडिओ फक्त व्हिडिओ नाही. हा तुझ्यासाठी एक संकेत आहे. स्वामी समर्थांचा इशारा आहे. उठ, जागा हो, आणि तुझं आयुष्य बदल. भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे.